काल दसरा होता, तर दसऱ्याला गेलो मी साई मंदिरामध्ये. मंदिरामध्ये गेल्यानंतर असा डान्स चालू होता. मग तो डान्स पाहण्याचा थोडा मला योग आला. डान्स पाहिल्यानंतर मला कळलं हा शेवटचा डान्स आहे. डान्स संपला, सगळी माणसं उठून जाऊ लागली. त्यानंतर मग म्हणलं चला जाऊया. साईबाबांचं सुंदर दर्शन मी भेटलं. प्रतिमा छान सजवलेली होती. त्यानंतर हे ज्या मुलींनी छोट्या छोट्या डान्स केला होता त्या मुली जात होत्या साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी. आणि अशा प्रकारे त्यांनी वेशभूषा केलेली होती, टिपिकल साऊथ इंडियन वेशभूषा. त्यानंतर मी माघारी जायला निघालो. माघारी जाताना माझ्या लक्षात आलं चायला आपला प्रसाद घ्यायचा तर राहिलाच. मग प्रसाद तर महत्त्वाचा आहे. मग प्रसाद घ्यायला निघणार तेवढ्यात मला एक चिमुकली डान्स करताना दिसली स्टेजवर. आणि तिच्या आई तिला स्टेज खालून इन्स्ट्रक्शन देत होती कसा डान्स करायचा, त्याप्रमाणे ती डान्स करायची. त्यामुळं खूप छान वाटत होतं ते बघायला. त्यानंतर मी थोड्या वेळ तिचा डान्स बघितला. आणि डान्स बघितल्यानंतर मग माझी पावलं वळाली पुन्हा प्रसादाच्या दिशेने. प्रसाद घेतला. प्रसाद घेतल्यानंतर एका साईडला आलो. साईडला आल्यानंतर प्रसादाची चव खूप सुंदर होती. आणि त्यानंतर मी माझ्या रूमकडे जायला निघालो. जाता जाताना डॉगेशला म्हणलं का बसला आहे, काय चाललं आहे. त्यांनी सांगितलं तू तुझं काम कर. त्यानंतर मी गेलो रूमवर. रूमच्या जवळ गेल्यावर हे आमचे डोगेश भाई 3 डोगेश होते. ते चेक करत होते की माणूस आपल्याच गल्लीतला आहे का. त्याचे डोळे असे